बँकेत शेकडो कोटींची बेकायदा व्यवहार होत असल्याचं समोर आलंय। चक्क बनावट खात्यांच्या माध्यमातून पुण्यात तब्बल 108 कोटींची बेकायदा उलाढाल झाली आहे। पाहूयात हा गोलमाल रिपोर्ट। गोलमाल है भाई, सब गोलमाल है। हर सीधे रास्ते की एक तेरी चाल है, सीधे रास्ते की एक तेरी चाल है। गोलमाल है भाई, सब गोलमाल है। गोलमाल 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 है, सब गोलमाल है। सारस्वत सहकारी बँकेतला खाते क्रमांक 202663 या खात्याच्या पुस्तकावरच्या या नोंदी पाहून तुम्ही चक्रावून जाल। 2,15,00,000, 3,75,00,000, 1,75,00,000 एवढी मोठी रक्कम एका क्षणात एका खात्यावर जमा होते आणि पुढच्या क्षणी दुसऱ्या खात्यात वर्ग होते। हे सगळं काही संशयास्पद। बरं, हे सगळं घडत असताना ज्याच्या नावावर हे खातं आहे त्याला त्याची पुसटशीही कल्पना नाही, कारण हे खातंच मुळात बनावट आहे। तो उघडण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे असं केवळ एक नाही तर तब्बल 8 बनावट खाती वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे सारस्वत बँकेत उघडण्यात आली आहेत। या खात्यांमधून 2009 ते 2012 या काळात सुमारे 108 कोटींची उलाढाल झाली आहे। विशेष म्हणजे या खातेदारांना KYC भरून देण्याबाबत बँकेकडून पाठवण्यात आलेल्या पत्रामुळे हे प्रकरण उघड झालंय। मात्र त्याचबरोबर ज्यांच्या नावे ही खाती उघडली गेली ते खातेदार नाहक अडचणीत सापडले। मनी लॉन्ड्रिंग एक असू शकेल किंवा यातले बरेचसे खातेदार हे उमेश शिंदेंच्या जोगेश्वरी ब्रोरीज प्रायव्हेट लिमिटेडचे पुरवठादार होते। त्यांच्या नावाने बनावट खातं तयार करून त्यांनी बँकांकडून 86 कोटीचं लोन घेतलं, 20 कोटीचं लोन असताना, आणि बँकेकडून पैसे घेऊन पुरवठादारांच्या बनावट खात्यांवरती ते पैसे डिपॉझिट करून ते पैसे वापरण्यात आलेले आहेत। ज्यांनी हे सगळे गुन्हे वगैरे केलेत किंवा काय केलेले आहेत याचं व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करून जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांच्या मनात भीती तयार होईल का आपण जर हे असे उद्योग केले तर अशी शिक्षा होऊ शकते। कोल्हापुरातले प्रसिद्ध उद्योजक उमेश धोंडीराम शिंदे यांनी आपल्या एका कर्मचाऱ्यामार्फत ही बनावट खाती उघडल्याचा आरोप आहे। शिंदे हे एका शिक्षण संस्थेचे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक आहेत। बनावट खातं उघडण्यासाठी बनावट कागदपत्रांसह बनावट फोटोही वापरण्यात आले। हे प्रकरण इतकं गंभीर असूनही त्याविषयीची तक्रार दाखल व्हायला तब्बल 6 महिने लागले। 8 जुलै 2013ला डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। त्यानंतर तब्बल 1.5 वर्षांनी म्हणजे तक्रारदारांच्या पाठपुराव्यानंतर तसंच अगदी सर्वोच्च न्यायालयात आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यानंतर CBIनं उमेश शिंदे यांना अटक केली। या प्रकरणी आम्ही जेव्हा बँकेशी संपर्क साधला त्यावेळी या प्रकरणाशी सारस्वत बँकेचा संबंध नाही, उलट KYC नॉर्म्स प्रमाणे आम्ही पडताळणी करत होतो त्यावेळी ही खाती बनावट असल्याचं उघड झालं आणि त्यानंतर आम्ही स्वतःहून पोलिसात FIR दाखल केली। या प्रकरणात बँकेचे अधिकारी किंवा कर्मचारी गुंतलेले नाहीत असा खुलासा सारस्वत बँकेने केलाय। सारस्वत बँकेतील चालू खातं क्रमांक 202663 ते खाते क्रमांक 202670 अशा 8 बनावट खात्यांपैकी 4 खात्यांचे खातेदार अस्तित्वातच नसल्याचं समोर आलंय। आरोपींनी इतर बँकांच्या माध्यमातूनही अशा प्रकारचे बनावट तसंच बेकायदा व्यवहार केल्याचं समोर आलंय। त्यामुळे यापुढे या प्रकरणाचा तपास विविध ठिकाणी तसंच विविध यंत्रणांमार्फत होणं अपेक्षित आहे। हा संशयास्पद पैसा नेमका आला कुठून आणि गेला कुठे याचा शोध लागणं आवश्यक आहे। सखोल तपासात आणखीनच धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते। वरवर पाहता हे प्रकरण काहीशा कोटींचं आहे, मात्र त्याची व्याप्ती आणखीनही वाढू शकते। महत्त्वाचं म्हणजे अनेक बडीधेंड या प्रकरणामध्ये गुंतलेली असण्याची शक्यता आहे। या प्रकरणी ज्याला अटक करण्यात आली आहे ते उमेश शिंदे अनेक अशा लोकांचे निकटवर्ती मानले जातात। त्यामुळे उमेश शिंदेंना शिक्षा होणार की अभय मिळणार याबाबत उत्सुकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.